नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवरे तुमचं स्वागत करतो MPSC विथ सुशील दरवरे या यूट्यूब चॅनलवर. आणि या व्हिडिओमध्ये आपण MPSC गट क टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा पेपर 2 मधील अंकगणित या विषयाचे विश्लेषण बघूया. अंकगणित आजच्या पेपरमध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता यावर एकूण 30 प्रश्न होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हे वाटतं की बुद्धिमत्ता हा महत्त्वाचा विषय अंकगणितापेक्षा MPSCच्या विद्यार्थ्यांचा असं समज असतो. पण तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की 20 प्रश्न जे होते 30 पैकी ते अंकगणित या विषयावर होते आणि 10 प्रश्न बुद्धिमत्तेवर होते. मागील काही 1 वर्षाचा किंवा 1.5 वर्षाचे मध्ये जे पेपर झालेले आहेत त्यांचा जर आपण कल बघितला MPSCचा तर तुम्हाला लक्षात येईल की मॅथमॅटिक्सचे प्रश्न जे आहेत ते सोपे असतात, 1 मिनिट किंवा 1 मिनिटाच्या आत सॉल्व्ह होऊ शकतात, लेंग्दी नसतात. तोच या पेपरमध्ये सुद्धा सेम पॅटर्न MPSCने फॉलो केलेला आहे. 20 प्रश्न जे होते ते खूप सोपे होते, पण तुम्हाला सिलेक्टिव्ह स्टडी न करता टॉपिक्स कव्हर करावे लागतील आणि बुद्धिमत्तेमध्ये लेंग्दी प्रश्न होते. त्यामुळे या गोष्टीचा विचार तुम्हाला नक्कीच करावा लागेल पुढील परीक्षा लक्षात घेताना. आणि हा जो व्हिडिओ आहे तो MPSCचेच म्हणजे जी टॅक्स असिस्टंटची मुख्य परीक्षा आहे त्यापुरताच मर्यादित नाही, तर ज्या सरळ सेवा येणार आहेत, गट ब, गट क आणि मुख्य परीक्षा येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या व्हिडिओमधील प्रश्न जे आहेत ते खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न होता यामध्ये आपण बघू शकतो, वडील हे आईपेक्षा 6 वर्षांनी मोठे आहेत व आईचे वय मुलींच्या वयाच्या तिप्पट आहे. बघा, वडील हे आईपेक्षा 6 वर्षांनी मोठे आहेत आणि आईचे आजचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. मुलीचे आजचे वय 12 वर्ष आहे. आता मुलीचे आजचे वय 12 वर्ष आहे म्हणजे आईचे वय किती असणार? 3 पट. म्हणजे सरळ सरळ आपण लिहू शकतो आईचे वय किती? 36 वर्ष. आणि वडिलांचे वय आईपेक्षा 6 वर्षांनी वडील मोठे आहेत म्हणजे वडिलांचे वय किती असणार? 36 अधिक 6 म्हणजे 42 वर्ष. आणि प्रश्न विचारलेला आहे, मुलीच्या जन्मावेळी वडिलांचे वय काय होते? तर मुलीच्या जन्माच्या वेळी म्हणजे मुलगी 12 वर्षाची आहे म्हणजे 12 वर्षापूर्वी वडिलांचे वय किती असेल? तर 30 वर्ष. इतका सोपा हा प्रश्न होता. 1 मिनिटाच्या आत आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकलो असतो. पुढील प्रश्न आपण बघूया. आणि ज्यांनी हा पेपर दिलेला नाही ते व्हिडिओ पॉज करून सुद्धा आधी प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर सॉल्युशन्स बघा. नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आहे डेटा सफिशियन्सीचा. डेटा सफिशियन्सी म्हणजे काय? एक प्रश्न देण्यात येतो, त्यावर 2 विधाने असतात. कोणत्या विधानाच्या सहाय्याने आपण प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो हे आपल्याला सांगायचं असते. तर हा प्रश्न जो होता, प्रश्न आहे यामध्ये तुमच्या वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? म्हणजे तुमच्या वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला सांगायची आहे. मग सर्वप्रथम काय करायचं, आपण एक विधान आधी गृहीत धरायचं. विधान ए बघूया आपण. विधान ए च्या सहाय्याने आपण प्रश्नाचे उत्तर कॅल्क्युलेट करू शकतो का? तर वर्गातील पुरुष विद्यार्थ्यांची संख्या स्त्री विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दुप्पट आहे. आता इथे गुणोत्तर आपल्याला मिळत आहे पुरुषांची संख्या आणि स्त्री विद्यार्थ्यांची संख्या, पण एक्झॅक्ट आपण विद्यार्थ्यांची संख्या कॅल्क्युलेशन करू शकत नाही, त्यामुळे या विधानाच्या सहाय्याने उत्तर काढता येणार नाही. दुसरे विधान आहे, वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची एकूण बेरीज जी आहे ती 323 आहे म्हणजे बेरीज देण्यात आलेली आहे आणि त्यांचे सरासरी वय जे आहे 17 वर्ष आहे. आता बेरीज देण्यात आलेली आहे म्हणजे टोटल देण्यात आलेली आहे आणि सरासरी वय सुद्धा माहिती आहे. मग यावरून आपण एकूण विद्यार्थ्यांची संख्या काढू शकतो का? तर नक्कीच काढू शकतो, कारण की जी पण बेरीज असते तिला आपण एकूण संख्येने भाग किंवा सरासरीने भाग दिला तर आपल्याला एकूण संख्या प्राप्त होते. तर यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावे लागत नाहीत. तर कोणत्या विधानाच्या सहाय्याने आपण उत्तर काढू शकतो ते सांगायचं असतं. म्हणजे फक्त विधान 2च्या सहाय्याने आपण उत्तर देऊ शकतो. त्यामुळे फक्त माहिती बी पुरेशी आहे, तर माहिती ए पुरेशी नाही अशा प्रकारचा पर्याय येईल. समजा दुसऱ्या विधानाच्या सहाय्याने सुद्धा आपण उत्तर काढता येत नसते तर तुम्हाला दोन्ही विधानांना कंबाईन करून उत्तर मिळते का ते सुद्धा चेक करावं लागतं. तर त्यामुळे अंकगणिताचा व्यवस्थित अभ्यास करा. फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर अवलंबून राहू नका. टॉपिक कंप्लीट करा. तुम्ही गट ब, गट क, मुख्य परीक्षा या सर्वांचे जर पेपर बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की अंकगणिताचे जे डिफिकल्टी लेवल आहे तो रिझनिंगपेक्षा कमी असतो. सोपे प्रश्न असतात आणि लेंग्दी पण नसतात. पुढील प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत रेष BA आणि किरण CE समांतर आहेत. ही जी रेषा असते ती समांतर किंवा ज्याला आपण पॅरलल म्हणतो, जशा रेल्वेच्या ट्रॅक असतात. तर आणि आपल्याला काढायचे कोण ACB चे माप. ACB म्हणजे हे AC आणि B हे माप कॅल्क्युलेट आपल्याला करायचे आहे. तर समांतर ज्या रेषा असतात त्यांच्यामध्ये जसं इथे ह्या रेषा समांतर आहेत, ही रेष आणि ही रेष, आणि ही त्यांना छेदत आहे ही रेष. तर यामध्ये काय होतं की हे जे अँगल्स आहेत म्हणजे हे अँगल आणि हे अँगल यांना आपण एकाच रेषेतील कोन म्हणू शकतो. हे अँगल कसे असतील? समान असतील. म्हणजे हे अंश 80 डिग्रीचा आहे
तर हे सुद्धा किती डिग्रीचे कोन असेल? 80 डिग्रीचे कोन असेल. आणि आपल्याला कोन काढायचा आहे ACB. तर आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या कोनांची बेरीज जी असते ती 180 डिग्री असते. त्यापैकी दोन कोन आपल्याला माहिती आहेत, 40 अंश आणि 80 अंश, म्हणजेच 120 अंश झालेले आहेत. आणि 180 मधून जर 120 वजा केले तर 60 डिग्री जे आहे ते ह्या कोनाचे माप मिळणार आहे. तर इथे समांतर रेषेचा एक सिंपलसा कॉन्सेप्ट अप्लाय करण्यात आलेला होता. ज्यांना माहिती असेल त्यांनी 1 मिनिटाच्या आतच हा प्रश्न सॉल्व्ह केलेला असेल. नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शाळेतील 768 विद्यार्थ्यांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्या 1/3 रांगांची संख्या आहे. म्हणजे विद्यार्थी आणि रांगांची संख्या यांच्यामध्ये गुणोत्तर आहे. ओके, समजा विद्यार्थी जे आहेत एकूण, प्रत्येक रांगेतील विद्यार्थी आणि रांगांची संख्या. मग रांगांची संख्या 1/3 आहे, म्हणजे 3 ने भाग झालेली संख्या. समजा रांगांची संख्या x असेल तर विद्यार्थ्यांची संख्या किती होणार? प्रत्येक ओळीमध्ये 3x होणार, कारण की यांच्यामध्ये रिलेशनच आहे. कशा प्रकारचे बघा, विद्यार्थी बरोबर 1/3 कुणाचे? रांगांची संख्या जी आहे त्यांच्या 1/3 रांगांची संख्या आहे, म्हणजे रांगांची संख्या 1/3 आहे विद्यार्थ्यांच्या. मग यावरून आपल्याला सरळ गुणोत्तर मिळते की विद्यार्थी जर आपण या बाजूला शिफ्ट केले तर रांग भागीला विद्यार्थी बरोबर किती? 1/3. म्हणजे रांग 1 असेल तर विद्यार्थी किती असतील? 3 असतील. म्हणजेच रांगांची संख्या x तर विद्यार्थ्यांची संख्या किती? 3x. आणि शाळेतील एकूण विद्यार्थी किती आहेत? 768 आहेत. म्हणजेच एका रांगेत 3x विद्यार्थी आणि एकूण रांगा किती आहेत? x. म्हणजेच या दोघांचा गुणाकार बरोबर किती होणार? 768 होणार. मग यावरून x ची किंमत आपल्याला मिळू शकते. x गुणिला x बरोबर काय? x चा वर्ग, म्हणजे 768 भागीला 3. जर तुम्ही भाग दिला तर तुम्हाला 256 हे उत्तर मिळणार. x चा वर्ग बरोबर 256, म्हणजे x बरोबर 16. म्हणजे एकूण रांगांची संख्या किती आहे? 16. आणि आपल्याला प्रत्येक प्रश्न काय विचारलेला आहे? प्रत्येक रांगेत किती विद्यार्थी आहेत? तर प्रत्येक रांगेत विद्यार्थ्यांची संख्या आपण किती गृहीत धरलेली आहे? 3x. म्हणून 16×3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर एक पर्यायी मेथड सुद्धा इथे आहे. पर्यायी मेथड कोणती? तर तुम्ही ऑप्शन वरून सुद्धा इथे चेक करू शकता. प्रत्येक रांगेत किती विद्यार्थी आहेत? तर आपल्याला माहिती आहे की रांगेत जे आहेत 3x विद्यार्थी आहेत. जर रांगांची संख्या x असेल तर म्हणजे 3 ने भाग जाणारी संख्या गृहीत धरावी लागेल आपल्याला. समजा आपण 32 तर जे आहे त्याला 3 ने भाग जात नाही, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल होणार. 48 ला 3 ने भाग जातो, म्हणजेच प्रत्येक रांगेत किती विद्यार्थी आहेत? 48 आपण असे गृहीत धरले तर रांगांची संख्या किती होणार? याचे 1/3 म्हणजे 16. आता या दोघांचा गुणाकार 768 आला पाहिजे आणि तो येतो. म्हणजेच ऑप्शन मधून सुद्धा अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकले असते. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे 8, 11, 20, 29 या संख्यांमधून कोणती संख्या कमी करावी म्हणजेच वजा करावी, म्हणजे या संख्या प्रमाणात येतील. प्रमाण म्हणजे काय? दोन गुणोत्तरांची समानता. हे लक्षात घ्या. प्रमाण म्हणजे काय? दोन गुणोत्तरांची समानता. म्हणजे a गुणोत्तर b बरोबर c गुणोत्तर d, याला आपण प्रमाण म्हणतो. किंवा अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो आपण a/b बरोबर c/d, यांना आपण काय म्हणणार? प्रमाण म्हणणार. पण यांच्यातून कोणत्या संख्या वजा करावी जेणेकरून हे प्रमाणात येतील? म्हणजे समजा आपण x संख्या वजा केली, म्हणजे 8 वजा x भागीला 11 वजा x बरोबर काय होणार? 20 वजा x भागीला 29 वजा x. आता ऑप्शन मधूनच ही संख्या आपण गृहीत धरायची. समजा 1 आपण जर ही संख्या गृहीत धरली तर 8 वजा x किती होणार? 7. आणि 11 मधून 1 वजा केले तर किती होणार? 10. मग हे कुणाच्या बरोबर आले पाहिजेत? इथून सुद्धा 1 वजा करायचा, म्हणजेच 19/28. आता हे दोन्ही गुणोत्तरे समान नाहीत, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. मग समजा 2 वजा केले तर हे गुणोत्तर कशा प्रकारे दिसणार आहे आपल्याला? 8 वजा 2, कारण की किती वजा करावे हा प्रश्न आहे, तर आपण गृहीत धरलं की 2 वजा करतोय आपण. तर 8 वजा 2 किती? 6. आणि 11 वजा 2 किती? 9. आणि इथे 20 वजा 2 किती? 18. आणि 29 वजा 2 किती? 27. जर आपण यांना कॅन्सलेशन केलं तर 3 ने भाग जातो, 3 दुनी 6, 3 त्रिक 9. इथे 9 ने भाग जातो, 9 दुनी 18 आणि 9 त्रिक 27. तर आपण बघू शकतो ही दोन्ही गुणोत्तरे कशी आहेत? समान आहेत. आणि यालाच आपण काय म्हणतो? प्रमाण. म्हणजे वजा केल्यानंतर पहिल्या दोन संख्यांचे गुणोत्तर जे आहे ते दुसऱ्या दोन संख्यांच्या बरोबर यायला पाहिजे होते, त्याला आपण म्हणतो संख्या कशा असतील? प्रमाणात असतील. तर ऑप्शन मधून हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता आला असता. पुढील प्रश्न बघा. आलेखाचा प्रश्न आहे. सोपे असतात आलेखाचे प्रश्न जे MPSC मध्ये येतात, पण प्रश्न जितका मोठा दिसतो की विद्यार्थ्यांना त्याची भीती वाटते, पण जर प्रश्न सॉल्व्ह केला तर तोंडी प्रश्न तुम्ही हा सॉल्व्ह करू शकता. काय म्हटलेलं आहे? खालील आलेखावरून 2006 आणि 2010 पर्यंत
उत्पादन किती टक्क्यांनी वाढलेले आहे, पर्सेंटेजचा प्रश्न आहे आणि किती टक्क्यांनी वाढलेले आहे तर बेस व्हॅल्यूचा कॉन्सेप्ट इथे येतो. म्हणजे 2006 मध्ये व्हॅल्यू किती होती बघा 200 आणि 2010 मध्ये ही व्हॅल्यू किती झालेली आहे 1000. म्हणजेच वाढ कितीची झालेली आहे 800ची. म्हणजे शेकडा वाढ काढायची आहे तर 200च्या तुलनेत आपल्याला शेकडा वाढ काढावी लागेल. तर शेकडा वाढ किती होणार, वाढ बरोबर 800 कुणाच्या संदर्भात 200च्या संदर्भात आणि पर्सेंटेज काढायचा असतो किंवा शेकडेवारी काढायची असते तेव्हा आपण 100 ने गुणाकार करतो संख्येला. म्हणजे 2 कॅन्सल आणि 2 ने भाग दिला तर किती पर्सेंट येणार 400% ही वाढ झालेली आहे 2006 पासून 2010 पर्यंत. तर 400% ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा, एक डायग्रामचा प्रश्न होता. आयत दिलेला आहे इथे आणि आयताचे प्रत्येक कोन किती डिग्रीचे असतात 90 अंशाचे कोन आहेत. आपल्याला त्रिकोण एबीडी, आता त्रिकोण एबीडी म्हणजे हा त्रिकोण याची परिमिती काढायची आहे म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज काढायची आहे. तर ऑब्व्हियसली ही बाजू 12 आहे तर याची अपोजिट बाजू सुद्धा 12 असेल. ही बाजू 5 सेंटीमीटर आहे तर ही बाजू सुद्धा किती असेल 5 सेंटीमीटर. म्हणजे दोन बाजू मिळालेल्या आहेत आणि त्यांची बेरीज किती आहे 17 आलेली आहे. आता आपल्याला ही बाजू काढावी लागेल आणि हा काय आहे विकर्ण आहे किंवा हा त्रिकोण जर बघितला तर आपण कर्ण होणार. तर पायथागोरसचा प्रमेय अप्लाय करून आपण हा कर्ण कॅल्क्युलेशन करू शकतो. कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करतो पायथागोरसच्या प्रमेयामध्ये, कर्णाचा वर्ग बरोबर बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करतो. आणि पायथागोरसचा प्रमेय तुम्ही जर अप्लाय केला तर ही संख्या कोणती मिळणार आहे 13. आता आपण परिमिती कॅल्क्युलेशन्स करू शकतो. 12 आणि 13 25 आणि 5 किती 30 सेंटीमीटर. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर जे आहे ते 30 सेंटीमीटर आहे. म्हणजे सिंपल पायथागोरसचा प्रमेय आणि आयत जे आहे त्याचे कॉन्सेप्ट्स आपल्याला अप्लाय करायचे होते की विरुद्ध बाजू कशा असतात समान असतात. पुढील प्रश्न बघा, 5 संख्यांची सरासरी 25 आहे. जर त्यांच्यामधील 4 संख्या 30 29 25 व 20 आहे तर त्यांच्यामधील 3 मोठ्या संख्यांची सरासरी किती. मग सरासरीचा फॉर्म्युला अप्लाय करून आपण सरासरी कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे 5 संख्यांची सरासरी किती आहे 25. तर सरासरीचा फॉर्म्युला अप्लाय करून 5 संख्यांची सरासरी 25 सरासरी बरोबर एकूण. म्हणजे पहिल्या संख्या कोणत्या आहेत 30 29 25 20 आणि पाचवी संख्या किती गृहीत धरूया x आणि छेदामध्ये किती येतील 5. आपण सरासरीचा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. सरासरी बरोबर संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. मग हे 5 इकडे शिफ्ट होतील तर हे होणार 125 बरोबर यांची बेरीज करूया आपण. तर 0 अधिक 5 5 5 आणि 9 14 14 आणि 0 14 14चे 4 हातचा 1 3 आणि 1 4 5 6 7 8 8 आणि 2 किती 10 प्लस x आणि 104 आपण दुसरीकडे शिफ्ट केले तर मायनस होणार म्हणजेच x ची किंमत किती येणार 21. म्हणजे ही पाचवी संख्या मिळालेली आहे. आता आपल्याला म्हटलेलं होतं की 3 मोठ्या संख्यांची सरासरी किती आहे. आता 3 मोठ्या संख्या कोणत्या, तर या संख्येचा काही उपयोग झालेला नाही. 3 मोठ्या संख्या कोणत्या असतील 30 29 आणि 25 यांची सरासरी आपल्याला कॅल्क्युलेशन करायची आहे. तर 30 29 आणि 25 यांची जर आपण बेरीज केली तर 84 येणार आणि सरासरी काढण्यासाठी एकूण संख्या किती होत्या 3 त्याने आपण भाग दिला तर या प्रश्नाचे उत्तर किती येणार 28. म्हणजे 28 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता जर ही पाचवी संख्या आपल्याला काढली नसती आणि ज्यांचे पर्सेंटेजचे लॉजिक्स खूप क्लिअर आहेत ते डायरेक्टली सुद्धा अशा प्रकारे करू शकले असते की समजा ह्या 4 संख्या आहेत आणि पाचवी संख्या आपण x गृहीत धरली. सरासरी किती आहे 25 म्हणजे ऑन एन ॲव्हरेज प्रत्येकाची किंमत किती आहे 25. तर हे 25 आहे तिसरी संख्या म्हणजे इथे काहीही प्रॉफिट किंवा लॉस झालेला नाही. इथे आपण बघू शकतो एक संख्या 29 आहे म्हणजे ही सरासरीपेक्षा 4 ने जास्त आहे. ही कितीपेक्षा जास्त आहे 4 ही 5 ने जास्त आहे. पण प्रत्येकाची व्हॅल्यू किती मेंटेन राहिली पाहिजे 25 मेंटेन राहिली पाहिजे. म्हणजे इथे 4चा फायदा झालेला आहे, इथे आपल्याला 5चा फायदा झालेला आहे. इथे लॉस झालेला आहे कितीचा 25 पाहिजे होते पण इथे 20 आहेत म्हणजेच 5चा तोटा झालेला आहे. तर +5 आणि -5 म्हणजे हे काहीही यांनी फरक पडणार नाही. म्हणजे ऑब्व्हियसली +4 जर मेंटेन करायचे आहेत तर x जी आहे ती सरासरीपेक्षा -4च असायला पाहिजे. पण हा कॉन्सेप्ट ज्यांचे पर्सेंटेजचे कॉन्सेप्ट खूप जास्त क्लिअर आहेत ते अप्लाय करू शकतात. अदरवाईज याआधी जी मेथड आपण बघितलेली होती की पाचवी संख्या कॅल्क्युलेट करणे आणि त्याच्या आधारावर 3 मोठ्या संख्या काढणे अशा प्रकारे सुद्धा आपण कॅल्क्युलेशन्स करू शकतो. आता इथे सर्वात लहान संख्या जी आहे 4 वजा 25 पेक्षा म्हणजे 21 मिळालेली होती. म्हणजे 3 मोठ्या संख्या कोणत्या असतील 30 29 आणि 25 ह्याच आल्या असत्या आणि त्यांची सरासरी परत किती आली असती 28. तर सरासरीचा हा प्रश्न होता. पुढील प्रश्न आपण बघूया. वेळ व कार्य टाइम अँड वर्क या टॉपिकमधील हा प्रश्न होता.
बघा एमपीएससीच्या बरेच पुस्तकांमध्ये वेळ, वेग आणि कार्य एकाच भागात दिलेले असतात, पण हे सेग्रिगेशन चुकीचे आहे. वेग व कार्य, कार्य व वेळ हा एक वेगळा ग्रुप आहे टॉपिक्सचा, आणि वेळ, वेग व अंतर हे एक वेगळे ग्रुप आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं, ह्या दोन्ही टॉपिकला आपण सोबत कव्हर करू शकत नाही. तुम्हाला थोडं ॲडव्हान्स किंवा जे बेटर मॅथमॅटिक्स शिकण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला अप्लाय करावी लागेल. ह्या दोन्ही ग्रुपला तुम्हाला वेगळं करूनच प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजेत. टाइम अँड वर्क किंवा कार्य व वेळ यामध्ये 3 टॉपिक्स येतात. कार्य व वेळ, नळ व पाण्याची टाकी आणि कार्य व मजुरी. आणि वेळ, वेग, अंतरमध्ये 3 टॉपिक येतात. पहिला टॉपिक वेळ, वेग, अंतर असतो, दुसरा टॉपिक ट्रेन असतो आणि तिसरा टॉपिक बोट अँड स्ट्रीम असतो. त्यामुळे अशा प्रकारे यांना दोघांना कंबाईन करायचं नाही, हे लक्षात घ्या. आता हा प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. जवळपास प्रत्येकच एमपीएससीच्या परीक्षांमध्ये टाइम अँड वर्क या टॉपिकवर प्रश्न असतातच. पवन एक काम पूर्ण करण्यास 12 दिवस लावतो, म्हणजे पवनला किती वेळ लागतो? 12 दिवस. तेच काम जीवन 6 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता तुम्हाला मेथड तर माहितीच असेल, पण मेथड यूज न करता सुद्धा या प्रश्नाचे उत्तर देता आले असते. कसे देता आले असते? तर आपण बघू शकतो, जेला किंवा जीवनला 6 दिवस लागतात. मग ऑब्व्हियसली दोघे मिळून ते कार्य करतील तर 6 पेक्षा कमीच वेळ लागणार आहे, आणि 6 पेक्षा कमी एकच पर्याय आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि जर मेथडने सॉल्व्ह करतो म्हटलं तर आपण अशा प्रकारे करतो. यांचा लसावी घेतो, म्हणजे किती येणार? 12 एकक. हे काय असते? लसावी म्हणजेच एकूण कार्य असते. काय असणार आहे? एकूण कार्य. मग त्यानंतर आपण एका दिवसाचे कार्य कॅल्क्युलेट करतो. एका दिवसाचे कार्य किती? 1. आणि याचे एका दिवसाचे कार्य किती? 2. कशा प्रकारे? 12 दिवसात 12 एकक, तर एका दिवसात किती होणार? 1 एकक. 6 दिवसात 12 एकक, तर एका दिवसात किती होणार? 2 एकक. मग दोघांचे मिळून आपल्याला वेळ काढायचा आहे, पवन आणि जीवनचा. मग यांचे एका दिवसाचे कार्य काढूया आपण. 1 आणि 2 किती? 3. तर एका दिवसात ते 3 एकक कार्य करतात, तर 12 एकक कार्य करण्यासाठी त्यांना किती लागतील? 4 दिवस लागतील. 12/3. पण इथे काहीही कॅल्क्युलेशनची आवश्यकता नव्हती. सिंपल लॉजिकने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकत होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे आणि यामध्येही काही कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाही. 2 संख्यांचा गुणाकार आपल्याला 696 देण्यात आलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे वर्गमुळात. डेसिमलमध्ये आहेत, पण सध्या तरी डेसिमलला आपण इग्नोर करूया. 69696 भागिले 144. तर 144 दुसरीकडे जातील तर भागाकारामध्ये येतील, म्हणजेच 69696 भागिले 144 बरोबर किती येणार? 848. आणि 484 आणि 484 जो आहे तो कुणाचा वर्ग आहे? 22चा वर्ग आहे. म्हणजे उत्तर 22च्या स्वरूपातच असेल आणि एकच असा पर्याय आहे इथे, कोणता? 2.2. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. इथे आपल्याला डेसिमल सुद्धा ऍडजस्ट करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. आता पुढील प्रश्न आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्पीड, डिस्टन्स, टाइम, म्हणजे वेळ, वेग आणि अंतर या टॉपिकवर. एका मोटर गाडीने 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने पुणे ते नागपूर हे अंतर कापण्यास 9 तास लागतात. ठीक आहे, एका मोटर गाडीने किती तास लागतात? 9 तास. म्हणजे ते अंतर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. एका तासात 80 किलोमीटर, तर 9 तासात किती जाणार? तर आपल्याला अंतर मिळेल किंवा डिस्टन्स मिळेल. अंतर किंवा डिस्टन्स बरोबर 80 गुणिले 9, 9×8 = 72, म्हणजे 720 किलोमीटरचे हे अंतर आहे पुणे ते नागपूर. जर त्याच गाडीने तेच अंतर 8 तासात कापायचे असेल तर गाडीचा सरासरी वेग किती? मग वेगाचा फॉर्म्युला काय आहे? त्या सरासरी शब्दावर आपण कन्फ्युजनमध्ये यायचं नाहीये, वेगच सांगायचं आहे आपल्याला. वेग बरोबर काय? अंतर भागीला वेळ. वेळ किती आहे? 8 तासांचा, म्हणजे 8×9 = 72, म्हणजे 90 किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. बघा, अंकगणिताचे प्रश्न जर तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती असतील तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुढील प्रश्न बघा, एका महाविद्यालयात एकूण 600 विद्यार्थी आहेत. प्रत्येकास एकतर इंग्रजी किंवा हिंदी किंवा दोन्ही विषय दिले जातात. अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपण वेन आकृत्यांच्या सहाय्याने सॉल्व्ह करतो. म्हणजे एक वर्तुळ इंग्रजीच्या विद्यार्थ्यांचे, एक हिंदी, आणि हा मधला पोर्शन जो असतो तो इंग्रजी व हिंदी दोघांचा असतो. मग इथे आपण कॅल्क्युलेशन कशा प्रकारे करायचे असतात तर बघा, 75% विद्यार्थ्यांना इंग्रजी व 45% विद्यार्थ्यांना हिंदी विषय दिला असेल. आता इथे याची सुद्धा आवश्यकता आपल्याला पडणार नाही, कारण की 75% इंग्रजी आणि 45% हिंदी, म्हणजे दोन्ही मिळून किती होणार? 120%.
पण अशी शक्यच नाही, कारण की एकूण विद्यार्थ्यांची संख्या जी असते ती 100% असते. मग हे 20% एक्स्ट्रा का आले, तर हे 20% म्हणजे कोण असतील, ज्यांचे कॅल्क्युलेशन इंग्रजीमध्ये सुद्धा झाले आहे आणि ज्यांचे कॅल्क्युलेशन हिंदीमध्ये सुद्धा झाले आहे. म्हणजे यांचे कॅल्क्युलेशन एकचदा व्हायचे होते ते दुसऱ्या विषयामध्ये सुद्धा आलेले आहेत. म्हणजेच दोन्ही विषय घेणारे विद्यार्थी किती असतील, 120 वजा 100%, म्हणजेच 20% विद्यार्थी जे आहेत ते दोन्ही विषय घेणारे असतील. तर दोन्ही विषय घेणारे विद्यार्थी किती, 20%. कुणाचा 20%, एकूण विद्यार्थ्यांचा. तर एकूण विद्यार्थी किती आहेत, 600. तर 600चा 20% किती, तर कोणत्याही संख्येचा 10% कॅल्क्युलेट करायचा असतो तर 1 नंतर आपण दशांश चिन्ह लावतो. म्हणजेच 10% बरोबर 60, तर 20% बरोबर किती, 120. हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर कॅल्क्युलेशनचा हा सोपा असा प्रश्न होता. पुढील प्रश्न बघा, टाइम अँड वर्कचा आहे. डिफिकल्ट दिसला तरी सुद्धा तुम्हाला जर कॉन्सेप्ट माहिती असतील तर खूप सोपा होईल. कशा प्रकारे बघा, 8 मुले व 12 पुरुष, 8 मुले व 12 पुरुष एक कार्य 9 दिवसात पूर्ण करतात. मग पुढे लिहिण्यात आलेलं आहे, प्रत्येक मुलाला एखादे काम पूर्ण करण्यास पुरुषांच्या दुप्पट वेळ लागतो. पुरुषांच्या दुप्पट वेळ लागतो. म्हणजे पुरुष जास्त कार्यक्षम आहेत, जी मुले आहेत ती कमी कार्यक्षम आहेत. म्हणजेच काय होणार, एक पुरुष बरोबर 2 मुलांच्या बरोबर असणार आहे. एक पुरुष कुणाच्या बरोबर असणार आहे, 2 मुलांच्या बरोबर असणार आहे. कारण काय, मुलाला एखादे कार्य करण्यासाठी दुप्पट वेळ लागतो, म्हणजे त्याला जास्त वेळ लागतो, म्हणजे त्याची कार्यक्षमता कशी असेल, कमी असेल. म्हणजे 2 मुले कुणाच्या बरोबर असतील, 1 पुरुषांच्या बरोबर असेल. आणि आपल्याला काढायचं आहे तर 12 पुरुषांना पूर्ण काम करण्यास किती दिवस लागतील. तर या मुलांना आपण काय करूया, पुरुषांमध्ये कन्वर्ट करूया. 8 मुले म्हणजेच काय होणार, 4 पुरुष. 4 पुरुष अधिक 12 पुरुष किती दिवसात कार्य करतील, 9 दिवसात. म्हणजे हा प्रश्न आता कशा प्रकारे कन्वर्ट होईल बघा. असा पहिल्या प्रकारचाच प्रश्न आहे की 4 आणि 12 बरोबर किती, 16. 16 पुरुषांना 9 दिवस, तर 12 पुरुषांना क्वेश्चन मार्क दिवस. बघा 12 पुरुषांचे कार्य काढायचे आपल्याला एकूण. तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे करत नाही, या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार होतो. मग यावरून क्वेश्चन मार्कची किंमत काढू शकतो आपण, या दोघांचा गुणाकार, किंवा मी कॅल्क्युलेशन्स करून लिहितो, म्हणजे जे पहिल्यांदा अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करत असतील त्यांना समजून येईल. एक्सची किंमत किती, 16 गुणिला 9 बरोबर 144 आणि भागीला किती, 12. 144 12चा वर्ग आहे, म्हणजेच एक्स बरोबर किती होणार, 12. जे पहिल्यांदा हा टॉपिक करत आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत नाही तर सरळ गुणाकार करतो. म्हणजे एक्स बरोबर किती, 12. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. 9च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 5 अंकांची सरासरी काढा. बघा 9च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 5 संख्यांची सरासरी काढा, असा प्रश्न पाहिजे होता तिथे. तर 9च्या पटीत म्हणजे 9चा पाढा 9, 18, 27, 36 आणि 45. आता आपल्याला माहिती आहे की सरासरीचा एक कॉन्सेप्ट आहे, संख्यांमधील फरक जर समान असेल तर मिडल नंबर जो असतो ती सरासरी असते. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर काय असेल, 27. कारण की पहिल्या जे 5 मल्टिपल्स आहेत 9चे त्यांच्यामध्ये फरक समान असेल 9 9चा, त्यामुळे मिडल नंबर कोणाच्या बरोबर असेल, सरासरीच्या बरोबर असेल. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे, 27. इथे काहीही कॅल्क्युलेशनची आवश्यकता नव्हती. सरासरीचा प्रकार 2 जो आहे यामध्ये हा टॉपिक कव्हर होतो. आता पुढील प्रश्न सिंपल कॅल्क्युलेशनचा प्रश्न होता. 2 वृक्ष लागवडीतील अंतर 3.5 मीटर आहे. म्हणजे हे समजा 2 वृक्ष लागवड असतील तर यांच्यातील अंतर किती आहे, 3.5 मीटर. इतके असल्यास 140 मीटर लांबीच्या रस्त्यावर एकूण किती वृक्ष लावता येतील. म्हणजे 140 मीटर लांबीच्या रस्त्यावर हे 3.5 मीटर 3.5 मीटर असे किती वृक्ष लावता येतील, हा प्रश्न आहे. मग आपण बघू शकतो 2 वृक्षामधील अंतर किती आहे, 3.5 मीटर. म्हणजे एक टप्पा कन्सिडर करूया याला. एका टप्प्यात 3.5 मीटर, तर 2 टप्प्यात किती अंतर कव्हर होईल, 7 मीटरचे अंतर कव्हर होईल 2 टप्प्यात. किंवा सरळ सरळ आपण असं करू शकतो की 140 मीटर अंतर कव्हर करायचं आहे, 2 झाडांच्या मध्ये 3.5 मीटरचे अंतर आहे, तर एकूण झाडे किती येतील, 140 भागीला 3.5. मग 0.5 असेल तर याचे दुप्पट करा, वर सुद्धा 2 ने गुणाकार करा. म्हणजे खाली आणि वर 2 ने गुणाकार केला म्हणजे आपण काहीच कॅन्सलेशन केलेलं नाही. आणि 3.5 गुणिला 2 बरोबर किती, 7. मग 7 ने जर आपण कॅन्सलेशन केलं 140ला तर 7 दुनी 14 आणि 0चा 0, 20 गुणिला 2 बरोबर किती, 40 झाडे लागतील. पण सुरुवातीला सुद्धा एक झाड असेल 0 मीटर अंतरावर, त्याला सुद्धा आपल्याला काउंट करावं लागेल. म्हणजे 40 अधिक 1 41 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. हा एक जर तुम्ही ऍड केला नाही तर गडबड होऊ शकते. चला पुढील प्रश्न आपण सॉल्व्ह करूया.
नेक्स्ट क्वेश्चन सरळ व्याजाचा प्रश्न आहे, सोपा असा प्रश्न आहे. नीरजने सायकल घेण्यासाठी बँकेकडून 6,000 रुपये कर्ज घेतले, म्हणजे प्रिन्सिपल किंवा ज्याला आपण मुद्दल म्हणतो. पी बरोबर किती? 6,000. व 3 वर्षानंतर म्हणजे कालावधी किती? 3 वर्षांचा. बँकेला 9,240 रुपये परत केले. 9,240 ही रास आहे किंवा याला आपण अमाऊंट म्हणतो. आणि यावरून आपण सरळ व्याज काढू शकतो. सरळ व्याज बरोबर काय? रास वजा मुद्दल म्हणजे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल बरोबर 9,240 वजा 6,000 ही सरळ व्याज होणार, म्हणजे 3,240 हे सरळ व्याज असणार आहे. तर कर्जाचा दशादशे सरळ व्याजाचा दर किती? रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. रेट ऑफ इंटरेस्टचा फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करू शकता. आर बरोबर सरळ व्याज गुणिला 100 म्हणजे सिंपल इंटरेस्ट भागिला 100 अपॉन पी इंटू टी म्हणजे मुद्दल भागिला वेळ. मग सरळ व्याज किती आहे? 3,240 गुणिला 100 भागिला प्रिन्सिपल किती? 6,000 रुपये आणि वेळ किती? 3 वर्ष. आता कॅन्सलेशन करायचे आहेत आपल्याला. 2 0 2 0 कॅन्सल, 1 0 आणि 1 0 कॅन्सल. आता 6 ने भाग देऊ शकता. 6 पंचे 30, 2 उरले 6 चौ 24 आणि 54 ला 3 ने भाग दिला तर उत्तर किती येणार? 18%. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? 18% हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न सॉल्व्ह करूया आपण. एक्स व वाय या स्थानकामधील अंतर 500 किमी आहे, म्हणजे स्पीड डिस्टन्स टाइमचा हा प्रश्न आहे. वेळ वेग अंतर. एक्स व वाय ही 2 स्थानके आहेत. यामधील अंतर किती आहे? 500 किमीचे अंतर आहे. आता काय होतं बघा, एक रेल्वे एक्स या स्थानकापासून वाय स्थानकाकडे 20 किमी प्रति तास वेगाने धावते. इथे 20 किमी प्रति तास वेगाने धावते. तर त्याच वेळी दुसरी रेल्वे वाय स्थानकावरून एक्स स्थानाकडे जाते. त्याच वेळी सेम वेळी किती किमी वेगाने? 30 किमी प्रति तास वेगाने ही रेल्वे जाते. तर एक्स स्थानकापासून किती अंतरावर दोन्ही रेल्वे एकमेकांना पार करतील? किती अंतरावर एक्स पासून विचारलेलं आहे. आता बघा, पार करतील म्हणजे ते ज्या स्थानी एकमेकांना भेटणार ते स्थान आपल्याला आधी काढावं लागेल, म्हणजे तो वेळ काढावा लागेल, जेणेकरून एक्स पासून तितक्या वेळेमध्ये किती अंतर कव्हर करण्यात आले ते आपल्याला काढता येईल. सर्वप्रथम त्या दोन्ही ट्रेन एकमेकांना किती वाजता भेटतील ते आपल्याला काढायचं आहे. किती तासानंतर भेटतील हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण बघू शकतो एकूण ज्या स्थानी सुद्धा ट्रेन मिळणार, समजा या स्थानी 2 ट्रेनची भेट झाली तर या दोन्ही ट्रेननी मिळून कापलेले अंतर किती असेल? 500 किलोमीटर. म्हणजे पहिली ट्रेन जी आहे ते इतके अंतर कव्हर करणार आणि दुसरी ट्रेन इतके अंतर कव्हर करणार, म्हणजे दोन्ही मिळून अंतर किती असेल? 500 किलोमीटर. मग वेग किती घेणार? तर इथे रिलेटिव्ह वेगाचा कॉन्सेप्ट येईल, सापेक्ष वेग ज्याला आपण म्हणतो. दोन्ही रेल्वे ज्या आहेत त्या विरुद्ध दिशेला जात आहेत, म्हणजे वेगांची बेरीज होणार. म्हणजे एस बरोबर किती येणार? 20 + 30 बरोबर 50. म्हणजे वेळ बरोबर किती? 500 अंतर भागिला वेग म्हणजे 500 भागिला 50. वेळेचा फॉर्म्युला आपण अप्लाय केला बरोबर किती? 10 तासानंतर त्या एकमेकांना भेटतील. तर एक्स पासून किती अंतरावर त्या एकमेकांना भेटतील हा प्रश्न होता. तर एक्स पासून निघालेली ट्रेन जी आहे तिचा वेग किती आहे? 20 किलोमीटर प्रति तास. ती सुद्धा 10 तास चाललेली आहे, ही सुद्धा 10 तास चाललेली आहे. मग ही 10 तासात किती अंतर कव्हर करणार? तर 200 किलोमीटर अंतर ही कव्हर करणार आहे. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार. हे कॉन्सेप्ट जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले तर टाइम अँड डिस्टन्स सुद्धा खूप सोपा असा प्रश्न आहे. बघा, पुढील प्रश्न जो आहे तो कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे. जर 6 कागदी पुट्ट्यांचे वजन 45 ग्राम आहे, 6 कागदी पुट्ट्यांचे वजन किती आहे? 45 ग्राम. तर 1500 ग्रॅम वजनाच्या त्याच प्रकारच्या कागदापासून किती कागदी पुट्टे बनवता येतील? तर 1500 मध्ये किती कागदी पुट्टे तयार करता येतील असा प्रश्न आहे. तर एका पुट्ट्याचे वजन आपल्याला माहिती पाहिजे. 1500ला एका पुट्ट्याच्या वजनने जर आपण भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळेल. तर आपल्याला 6 कागदी पुट्ट्यांचे वजन माहिती आहे 45. तर एका कागदी पुट्ट्याचे वजन किती होणार? 45 भागिला 6. या संख्येने आपल्याला 1500ला भाग द्यावा लागेल सिंपली. मग 45 भागिला 6 डिवाइडला डिवाइड असतो म्हणजे छेदाला छेद असतो. तर ही संख्या जी आहे ती अंशामध्ये गुणाकाराच्या स्वरूपात लिहिली जाते. म्हणजे 1500 गुणिला 6 भागिला किती? 45. म्हणजेच आपण काय केलं? एका पुट्ट्याचे वजन काढले आणि 1500ला त्याने आपण भाग देतो आहोत. 15 ने कॅन्सलेशन होणार. 15 1 15, 2 0 2 0 आणि 15 3 45, 3 1 3, 3 2 6 म्हणजे 100 गुणिला 2 बरोबर किती? 200. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर किती येणार? 200. तर कॅल्क्युलेशनचा हा प्रश्न होता. पुढील प्रश्न सुद्धा तशाच प्रकारचा आहे. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी यांच्यावर प्रश्न येतात. नंबर सिस्टम ज्याला आपण म्हणू शकतो.
सलमा अर्ध्या तासामध्ये 540 शब्द टाईप करते, तर 6 मिनिटांमध्ये किती शब्द टाईप करेल? आता 6 मिनिटांमध्ये किती शब्द टाईप करेल हे काढायचं असेल तर 1 मिनिटात ती किती शब्द टाईप करते हे आधी काढावं लागेल. मग अर्ध्या तासामध्ये म्हणजेच काय, 30 मिनिटांमध्ये. 30 मिनिटांमध्ये 540 शब्द म्हणजे 1 मिनिटांमध्ये किती, 540 भागीला 30, 0 0 कॅन्सल, 54 ला 3 ने भाग दिला तर 18 मिळणार, कारण की 18 त्रिक 54 होतात. म्हणजे 1 मिनिटात किती शब्द टाईप करता येतील, 18. म्हणून 6 मिनिटात किती शब्द टाईप करता येतील, 18 गुणिला 6 म्हणजेच किती, 108 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. जर याच्या कंपॅरिझनमध्ये आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न बघितले तर खूप लेंथी होते. व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये बुद्धिमत्तेचे ॲनालिसिस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. पुढील प्रश्नांमध्ये खूप संख्या दिसत आहेत, पण यामध्ये इतक्या संख्यांचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावे लागत नाही, तर एखादा फॉर्म्युला तयार होतो. म्हणजे आपल्याकडे बरेच फॉर्म्युले आहेत, a + b होल स्क्वेअर अशा प्रकारचे फॉर्म्युले असतात. a + b चा वर्ग, a² - b² अशा प्रकारच्या फॉर्म्युल्यांमध्ये यांना कन्वर्ट करावं लागतं. आता इथे आपल्याला दोनच संख्या दिसत आहेत, 3.65 आणि दुसरी संख्या आहे 2.35. ह्या दोन संख्या आहेत. मग या संख्येला आपण a कन्सिडर करूया, या संख्येला आपण b कन्सिडर करूया. तर इथे बघू शकतो आपण 3.65 × 3.65 अशा प्रकारे आलेला आहे. तर इथे एक जो 3.65 आहे तो एक्स्ट्रामध्ये आलेला आहे, तर 3.65 × 3.65 आलेला आहे. म्हणजेच काय, a × a म्हणजे आपण लिहू शकतो a चा वर्ग, मग प्लसचा चिन्ह आहे. मग 2.35 × 2.35 म्हणजे 2.35 ला आपण b गृहीत धरलेला आहे, म्हणजे b गुणिला b बरोबर b चा वर्ग, -2 × 3.65 × 2.35 म्हणजे 2ab होणार ही संख्या, कारण की 3.65 a आहे, 2.35 b आहे. आणि छेदामध्ये किती आहे, ह्याला असंच ठेवूया आपण थोड्या वेळ. मग इथे काय होणार बघा, a² + b² - 2ab. कुणाचा फॉर्म्युला आहे हा a - b चा वर्गचा फॉर्म्युला आहे. आता a - b आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. a - b म्हणजे काय, a 3.65 आहे, b 2.35 आहे, ह्या दोघांची वजाबाकी करूया आणि आपल्याला काय मिळणार, 0 3.1 1.3 म्हणजेच a - b ची किंमत 1.3 मिळालेली आहे. 1.3 इथे ठेवूया आपण. मग 1.3 चा वर्ग भागीला 1.69. आता आपण बघू शकतो 1.3 चा वर्ग 1.69 होतो, कारण की 13 चा वर्ग 169 होतो. म्हणजे ह्या दोन्ही संख्या एकमेकांना कॅन्सल करतील आणि फायनल उत्तर काय येणार आहे, 1. मग अशा प्रकारे काही प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस केले तर प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न आपल्याला एक्सपेक्टेड असतो अशा टॉपिकवर. पुढील प्रश्न टाइम अँड डिस्टन्सचा हा प्रश्न आहे. एक मोटर गाडीने 50 किमी प्रति तास या सरासरी वेगाने पुणे ते मुंबई हे अंतर कापण्यासाठी 6 तास लागतात. 50 किलोमीटर प्रति तास वेगाने 6 तास लागतात, म्हणजे एका तासात 50 किलोमीटर, तर 6 तास लागतात. म्हणजे अंतर किती असेल, 50 गुणिला 6 हे अंतर असणार आहे. तोंडी कॅल्क्युलेशन्स करू शकता. 50 गुणिला 6 बरोबर किती, 300 किलोमीटर हे अंतर मिळालेले आहे. तर जर त्याच मोटर गाडीने तेच अंतर 4 तासात कापायचे असेल तर गाडीचा सरासरी वेग किती, तर वेग काढायचा आहे आपल्याला. तर वेगाचा फॉर्म्युला काय असतो, अंतर भागीला वेळ, आणि अंतर किती मिळालेले आहे, 300, आणि 4 तासात अंतर कापायचे आहे. तर 300 ला जर 4 ने भाग दिला तर 75 आपल्याला उत्तर मिळणार आहे. म्हणजेच 75 किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे हे जितके प्रश्न होते 20 प्रश्न ते कर सहाय्यक मुख्य परीक्षा पेपर 2 मध्ये होते. 30 प्रश्न एकूण अंकगणित व बुद्धिमत्तेवर होते. त्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण अंकगणिताचे 20 प्रश्न कव्हर केले. परत हे प्रश्न सॉल्व्ह करा, ही टॉपिक कव्हर करा, सिलेक्टिव्ह अभ्यास करू नका, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व परीक्षा ज्या आहेत त्या सरळ सेवेच्या असोत, MPSCच्या असोत, त्यामध्ये तुमचा मॅथमॅटिक्समुळे स्कोर वाढला पाहिजे. आणि व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण बुद्धिमत्तेचं ॲनालिसिस घेऊन येत आहोत. तर व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.